हे दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मधील बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेकडून हे आंदोलन सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे। पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। बच्चू कडू यांचं संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना अडवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, तर बच्चू कडू यांच्याकडून प्रशासनाला निवेदन देखील दिलं जातं। दिव्यांगांच्या मुद्द्यावरून सध्या बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे। प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकार विरोधात या प्रहारच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते। पोलीस आणि बच्चू कडू कार्यकर्त्यांना शांत करताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। दिव्यांगांच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार। सुमित, दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये ठिय्या आंदोलन सध्या त्यांचं सुरू आहे। आताच्या क्षणाची ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधील आहेत। संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। दिव्यांगांच्या विविध मुद्द्यावरून हे आंदोलन सध्या पाहायला मिळतंय। पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांची व्यवस्था नसेल तर ते निभावून घेईल, म्हणजे ज्याला दोन हात नाही, पाय नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी सरकार मात्र 75व्या वर्षानंतर सुद्धा चांगल्या मनानं धावून येत नाही। तुकारामाचा अभंग म्हणायचा, तुकारामाचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि पगार मात्र 1500च्या वर वाढत नसल तर ते कोणाचंही सरकार असू दे, तुम्ही प्रभू रामचंद्राच्या नावानं सरकार आणलं असल तर आदर्शवाद हा आहे का पहिल्या पाहिजे बजेटचा पन्ना हा दिव्यांगासाठी उघडला गेला पाहिजे, हा आदर्श प्रभू रामचंद्राचा। दिव्यांग कोणाच्या घरी निर्माणच होऊ नये, जन्मालाच येऊ नये, आलं तर किमान त्याला सांभाळणारा अशा प्रकारचं सरकार असणं गरजेचं आहे। त्याला आपण अपंगत्व याची जाणीव झाली नाही पाहिजे। या पद्धतीनं समोर येणारा कार्यकर्त्याची गरज खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो कुठं असेल तर ते दिव्यांगांसाठी आहे आणि त्या हेतूनं आपण हे काम सुरू केलं। मुकल साहेब असेल, आमचे जिल्हा प्रमुख असेल सुनीलजी, रवींद्रजी असेल, सर्व तालुका प्रमुख असणार। मित्र, हे मान सन्मानासाठी संघटन नाही आहे, लक्षात घ्या। हे संघटन म्हणजे अतिशय वेदना कसं कमी करता येईल, प्रत्येकाच्या मदतीला कसं धावून जाता येईल, तुमचं आमचं एकमेकाचं दुःख एकत्रित करून कसं लढता येईल, कर्तव्य करना पड़ता है, फिर जाकर भक्त हो सकता है। आणि मग खरे जर प्रभू रामचंद्राचे तुम्ही भक्त असाल तर तुम्हाला भूमिका बदलावं लागेल, धोरण बदलावं लागेल, त्या बजेट मधले पानं बदलावं लागेल। ज्याला दोन पाय नाही, चलता येत नाही, त्याच्यासाठी सरकारनं पहिलं उभं राहावं लागेल, मग बाकीच्यांना रांगेत उभं करावं लागेल। अशा पद्धतीने उभं राहणं, सेवा करण्याची व्यवस्था निर्माण होणं गरजेची आहे। मी माझ्या मतदारसंघात घरोघरी जाऊन दिव्यांगांचे पगार सुरू केले। आज आमदार निधीतून 60 लाख रुपये खर्च केले, 75 लोकांना आपण खोके दिले। आमदार निधीतला पहिला खर्च सगळ्यात जास्त ताकदीने कुठे झाला असेल तर
भरत गोगावले आले नाही, त्यांना सूचना द्यावं लागेल. तर तुम्ही जर आमदार निधी खर्च केला नाही, जरी तुम्ही पोस्टरवर दिसले तर उद्या तुमच्या घरावर आम्ही आल्याशिवाय राहणार नाही. येथून आम्ही त्यांना हलवणार आहोत. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आम्हाला पाहिजे. आपण उपोषण 5 दिवसाचं करणार आहोत. प्रांतिक उपोषण आहे. 5 दिवस पाण्यावर जाऊन उपोषण करणार आहोत. मागण्या पूर्ण होईपर्यंत करणार नाही, फक्त इशारा द्यायसाठी करतोय. पहिला आपण भीक मागा आंदोलन करून असं नाही झालं पाहिजे. एक आंदोलन झालं, सरकारने काही पावलं उचलले नाही. दुसरं आंदोलन करून पावलं उचलणार नाही. तिसरं करू रक्तदान करू. चौथं आंदोलन मात्र हाती काही घेतल्याशिवाय परतणार नाही. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यासाठी आम्ही इथं आलो आहे. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीये, फक्त शुभेच्छाच्याच अपेक्षा आहे. तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहे, कोणत्या जातीच्या आहे, कोणत्या धर्माच्या आहे, काही संबंध नाही. तुमची आमची जात एकच आहे, ती वेदना आहे. त्या वेदना कमी कशा करता येईल, त्या वेदनेवर कुंकर कसं घालता येईल. निवड मानधन देऊन चालत नाही. देशातलं पहिलं मंत्रालय बच्चू कडूच्या बंडखोरीमुळं निर्माण झालं. दिव्यांग मंत्रालय पहिल्यांदा. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहिली. आता जो नुकताच व्हिडिओ पाहिला त्यामध्ये बच्चू कडूंनी स्वतः सांगितलं आहे की बजेटमधलं जे पहिलं पान होतं ते दिव्यांग बांधवांसाठी पाहिजे होतं, असं त्यांनी सरकारवर निशाणा सुद्धा साधला आहे. कारण दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर त्यांचे पैसे मिळायला पाहिजे आहे व बजेटमध्ये पहिल्यांदा जी प्रायोरिटी आहे ती पहिल्यांदा जे दिव्यांग आहेत, दिव्यांग बांधवांसाठी पाहिजे आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ मिळतो. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम देखील 1,500 रुपयेच आहे. पण पुढे जाऊन लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी असणार आहे त्यांची रक्कम मध्ये वाढ होऊ शकते, 2,100 रुपये होईल असे सुद्धा अनेक जण आशा करत आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ नको अशी आता सध्याची परिस्थिती आहे. तर ही जी निराधार योजना आहेत त्याचे सुद्धा लाभार्थ्यांना आता प्रश्न आहे की त्यांचे पैसे कधी मिळणार. कारण 2 महिन्यांपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नाहीत आणि तारखांवर तारखा देत जात आहे. कारण पहिल्यांदा 1 फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळतील असे सुद्धा सांगण्यात आले होते. त्यानंतर 4 फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळतील असे सुद्धा माहिती मिळाली होती. पण अजूनही सरकारने पैसे दिले नाहीत. दिव्यांग बांधव आता नाराजी व्यक्त करत आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार हे सुद्धा ते खूप वाट पाहत आहेत. आता कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा इथे स्वयंघोषणापत्र घेतले जात आहे. तर संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत असल्यास त्यांना आता चालू योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचे की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा यावरती स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे अशी सुद्धा माहिती दिली आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेची लाभार्थ्यांसाठी अनुदानाची मागणी सुद्धा केली आहे. तर लाभार्थ्यांना पैसे कधी देणार किंवा दिव्यांग बांधवांना त्यांच्या निधीमध्ये वाढ होणार का नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. तर इथे बच्चू कडूंनी सरकारला विचारलं आहे की बजेटचं जे पहिलं पान आहे ते दिव्यांग बांधवांसाठीच हवं होतं. तर दिव्यांग बांधवांसाठी निधीमध्ये कधी वाढ होणार, त्यांना लाभ कधी मिळणार हे सुद्धा एक मोठे प्रश्न आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.